हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 मार्चच्या एपिसोडमध्ये कधी विचारसुद्धा केला नसेल इतका भारी ट्विस्ट आलाय जो पाहून तुम्हाला सुद्धा मजा येईल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, कृष्णाने समर आणि अनुसूया बरोबर मिळून असा जबरदस्त प्लॅन बनवला ज्यामुळे बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकली. बाजाबाई ही रात्री झोपलेली होती. कृष्णा, समर आणि अनुसूया हे तिघेजण बाजाबाईच्या वाड्यात घुसले आणि बाजाबाई झोपलेली असताना चक्क तिच्या चेहऱ्यावर रक्त पडलं. बाजाबाई झोपेतून जागी झाली आणि रक्त आपल्या चेहऱ्यावर पाहून चांगलीच घाबरली. तिने वर पाहिलं तर चक्क एक बाहुली खाली आली, जिच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं. हे पाहून बाजाबाई खूप घाबरली, जोरात ओरडली. या बाहुलीला पकडून तिने खिडकीच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला तर तिच्या समोर चक्क अनुसूया उभी होती आणि अनुसूयाला पाहून बाजाबाईला सगळ्यात मोठा धक्का बसला आणि मग बाजाबाईने चक्क अनुसूयावर बंदुकीने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत समर आणि कृष्णाचा फोटो पाहत असतो जो त्याला बाजाबाईने पाठवलाय आणि हा फोटो पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंतला आठवतं हा तोच मुलगा आहे ज्याच्याशी आज माझा वाद झाला होता, मारामारी झाली होती. पण हा मुलगा कृष्णाबरोबर काय करतोय? कृष्णा आणि याची ओळख आहे का? अरे, हा तर तोच मुलगा आहे जो होळीच्या दिवशी सुद्धा आपल्या घरी आला होता. याचा अर्थ कृष्णा त्याला ओळखते. बाजाबाईचं पितळ उघडं पाडण्यात कृष्णाला या मुलाने मदत केली असेल. हा कृष्णाचा मित्र आहे. मग कृष्णाने मला याबद्दल का नाही सांगितलं? या मुलाची ओळख माझ्याशी का करू दिली नाही? आणि या मुलाचा आईवर इतका राग का आहे? तो आईबद्दल इतकं वाईट का बोलत होता? इतका चिडलेला का होता? हा सगळे प्रश्न दुष्यंतला पडलेले असतात आणि इकडे बाजाबाई मात्र खुश असते आणि विचार करते आत्तापर्यंत दुष्यंतने कृष्ण आणि त्या मुलाचा फोटो पाहिला असेल आणि त्याच्या मनात संशय निर्माण झाला असेल. असा विचार करून बाजाबाई दुष्यंतला कॉल लावते आणि विचारते, काय मग दुष्यंत, पाहिलं का तुझ्या बायकोने काय काय केलंय? आणि तुझ्या बायकोची थेरं चांगली रंगेल तुझी बायको. हे ऐकून दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, बाजाबाई, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात ना, आणि एका दुसऱ्या स्त्रीबद्दल इतक्या खालच्या पातळीला विचार करायला तुम्हाला लाज नाही का वाटत? बाजाबाईला खूप राग येतो. दुष्यंत चिडून म्हणतो, मला कळतंय तुम्ही हा फोटो मला का पाठवला, पण या फोटोमधून मी माझ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यावा असं काही नाहीये. ते दोघे फक्त एकमेकांशी बोलू शकतात, त्यांची आधी ओळख असू शकते. याचा अर्थ कृष्णाचं आणि त्या मुलाचं काही सुरू आहे ना, असं तुम्ही मला सुचू पाहताय ते खूप चुकीचं आहे. बाजाबाई चिडून म्हणते, दुष्यंत, जे खरं आहे ना तेच मी बोलतीये. दुष्यंत बाजाबाईला ठणकावून सांगतो, नाही बाजाबाई, तुम्ही फक्त माझ्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. माझा आणि कृष्णाचा संसार मोडावा म्हणून तुम्ही मला हा फोटो पाठवलाय. पण एक लक्षात ठेवा, माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. माझी बायको कधीच माझा विश्वासघात करू शकत नाही आणि मी तिच्या चारित्र्यावर कधीच संशय घेणार नाही. तुम्ही ना अशा गोष्टी करून तुमच्याबद्दल एक आई म्हणून माझ्याबद्दल जो थोडाफार रिस्पेक्ट उरलाय ना तो सुद्धा संपवताय, हे लक्षात ठेवा. बाजाबाईला जबर धक्काच बसतो. दुष्यंत बाजाबाईला ठणकावून सांगतो, यानंतर माझ्या बायकोबद्दल पुन्हा कधीही असा विचार करायचा नाही आणि माझ्या मनात असं काही भरवण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, हे लक्षात ठेवा. असं म्हणून दुष्यंत फोन कट करतो. बाजाबाई खूप चिडते. एवढं करून सुद्धा या दुष्यंतचा त्या कृष्णावर एवढा विश्वास आहे, त्यामुळे बाजाबाईला खूप राग येतो. तर दुष्यंत विचार करतो, खरंच आई खूप चुकीचं वागतीये, पण कृष्णाने मला या मुलाबद्दल का नाही सांगितलं? कृष्णाचा आणि या मुलाचा काय संबंध असेल? कृष्णा या मुलाला का भेटत असेल? नेमकं कृष्णाचं चाललंय तरी काय? असा विचार दुष्यंत करतो. या फोटोकडे पुन्हा एकदा पाहतो, पण कृष्णा आणि या मुलाची ओळख कशी, हा प्रश्नच त्याला पडलेला असतो. तेवढ्यात बंब्या तेथे गावातील 2 माणसांना घेऊन येतो आणि म्हणतो, दाजी, या माणसांना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आणि बंब्या बाहेर निघून जातो. बंब्या हा बाहेर बसून विचार करत असतो, मी स्वतःच्याच घरात पाहुणा झालोय. घरात कमी आणि घराबाहेर मी जास्त असतो, राखणदार झालो आजकाल. तेवढ्यात कृष्णा धावत पळत येते. बंब्या तिला म्हणतो, ओ कोण तुम्ही, थांबा. कृष्णा म्हणते, ए बंब्या, डोक्यावर पडल्या काय?
कृष्णा, ओळखलं नाही का मला? तर बंब्या म्हणतो, तुला ओळखलंय, पण अपॉइंटमेंट आहे का? कृष्णा विचारते, कसली अपॉइंटमेंट? तर बंब्या म्हणतो, आता मध्ये ना दुष्यंत सरकार खूप बिझी आहेत, भेटण्याची वेळ घेतली आहे का? तुम्हाला भेटण्याची वेळ असेल तरच भेटता येईल, नाहीतर भेटता येणार नाही. कृष्णा चिडून म्हणते, बंब्या जास्त नाटकं करू नको, मला दुष्यंत सरकारांना भेटायचंय. तर बंब्या म्हणतो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? दुष्यंत सरकार आता फक्त तुमचा नवरा नाहीये. कृष्णा विचारते, काय? तर दुष्यंत बद्दल बंब्या सांगतो, म्हणजे तुमचा नवरा आहेत, परंतु दुष्यंत सरकार आता गावाचे पालनहार झाले आहेत. गावकरी त्यांची मदत मागायला येतात आणि दुष्यंत सरकार असं पटापट त्यांची मदत करतात. तुम्हाला सुद्धा काही मदत हवी असेल तर थांबावं लागेल, आतमध्ये गर्दी आहे. हे ऐकून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, बंब्या डोक्यात जाऊ नको बरं का, मला दुष्यंत सरकारला लगेच भेटायचंय. तर बंब्या चक्क काठीने कृष्णाला अडवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा चिडून हीच काठी हातात घेते आणि बंब्याची धुलाई करते आणि आतमध्ये निघून जाते. बंब्या चिडून म्हणतो, ही कृष्णा सुद्धा आहे ना त्या बाळजाबाई बरोबर राहून बाळजाबाईसारखीच वागायला लागलीये, मलाच काठीने मारतीये, जाऊ दे, अजून कुणी मध्ये जायला नको. असं म्हणून बंब्या पुन्हा एकदा राखण करायला बसतो. आणि इकडे दुष्यंत या बापलेकीला एका पॉलिसीबद्दल सांगत असतो की जेव्हा ही मुलगी 20 वर्षांची होईल तेव्हा या मुलीला एक रकमी मोठी रक्कम मिळेल आणि त्याचा फायदा तिच्या भविष्यासाठी, भविष्यातील शिक्षणासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी होऊ शकतो. या बापलेकीला खूप आनंद होतो आणि हे दोघेही दुष्यंतचं कौतुक करतात. दुष्यंत सरकार, खरंच तुम्ही आम्हाला खूप चांगला मार्ग दाखवला, असं आजपर्यंत आम्हाला कुणीच सांगितलं नव्हतं. तेवढ्याच कृष्णा तेथे येते आणि दुष्यंत म्हणतो, मी काहीच केलं नाहीये, मी फक्त तुम्हाला फॉर्म भरून दिलाय, हा फॉर्म तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन जमा करा आणि हप्ते चुकू नका. पुढच्या आठवड्यात परत या, मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे आणखीन काही चांगले मार्ग सांगेल. हे बापलेक म्हणतात, खूप खूप धन्यवाद दुष्यंत सरकार, आणि हे दोघे जायला निघतात. तेव्हा हा शेतकरी माणूस कृष्णाचे सुद्धा आभार मानतो. कृष्णे, खरंच तुला खूप चांगला धनी लाभलाय, नशिबान आहेस तू, असं म्हणून हा माणूस निघून जातो. कृष्णा खूप खुश होते, दुष्यंतकडे प्रेमाने पाहते, पण दुष्यंत तिला डायरेक्ट प्रश्न विचारतो, कृष्णा, आज तुझा मित्र भेटला होता. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत नक्कीच समरबद्दल बोलतोय हे कृष्णाला समजतं आणि आता दुष्यंतने समरबद्दल आणखीन काही प्रश्न विचारले तर काय उत्तर द्यायचं हा प्रश्न सुद्धा तिला पडतो. आणि दुष्यंत कृष्णाकडे पाहत असतो की कृष्णाची रिॲक्शन काय असेल, ती आपल्याला सत्य सांगते की नाही. इकडे समर हा मोटरसायकलवर घराकडे जायला निघालेला असतो आणि तेवढ्यात 2 माणसं त्याच्या समोर येऊन उभे राहतात. समर गाडी थांबवतो. ही 2 माणसं खाली उतरतात आणि समरची गाडी थांबवतात. समर विचारतो, ए कोण आहेस रे तू? पण ही माणसं काहीच बोलत नाही आणि त्याची गाडी थांबून उभे असतात. समरला खूप राग येतो आणि तो चक्क या जाड्याचा गळाच पकडतो आणि त्याचा गळा काही सोडत नाही. हा एवढा अकडबोम असून सुद्धा समर समोर त्याची चांगली जिरते आणि तो म्हणतो, ए सोड मला, ए सोड. समर विचारतो, कोण आहेस तू? माझा रस्ता का अडवलाय? तर हा माणूस म्हणतो, आम्ही बाळजाबाईची माणसं आहोत, बाळजाबाईने तुला बोलावणं धाडलंय, तुला भेटायला बोलवलंय. समरला जबर धक्काच बसतो आणि समर या माणसाला सोडून देतो. बाळजाबाईने मला भेटायला बोलवलंय, बाळजाबाईला भेटायला जायचं की नाही हाच प्रश्न समरला पडतो. आणि इकडे कृष्णा गप्प उभी असते. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा इतकी का हादरलीयेस? मला ना तुझं हेच आवडत नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण अजूनही तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाहीये. तू मला कधीच सत्य सांगत नाही. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला बाळजाबाईने तिचा पाठवलेला समर आणि कृष्णाचा फोटो दाखवतो. कृष्णाला जबर धक्काच बसतो. दुष्यंत सांगतो, हा फोटो मला बाळजाबाईने पाठवला आहे आणि त्यांचा काय हेतू होता माहिती आहे का? हा फोटो पाहून मी तुझ्यावर संशय घ्यावा, आपल्यात वाद व्हावेत, मी तुला घराबाहेर काढून द्यावं अशी बाळजाबाईंची इच्छा होती. परंतु माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कृष्णा, मी तुझ्यावर कधीच संशय घेणार नाही. हे ऐकून कृष्णाला खूप भारी वाटतं, पण त्याच वेळेस वाईटसुद्धा वाटतं की मी दुष्यंत सरकारांना समोरचं सगळं सत्य नाही सांगू शकत. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा तू काळजी करू नको, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बाळजाबाईचा जो हेतू होता ना, तो हेतू मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. बाहेरची व्यक्ती कधीच आपल्यात कोणता वाद निर्माण करू शकत नाही. तू बस खाली. असं म्हणून कृष्णा आणि दुष्यंत खाली बसतात आणि मग दुष्यंत कृष्णाला सांगतो, आज या मुलाबरोबर माझा वाद झाला. तो आईबद्दल, बाळजाबाईबद्दल खूप पातळी सोडून बोलत होता.
मी त्याला समजावून सांगितलं, तुला काही प्रॉब्लेम असेल तर तो सांग, आपण तो दूर करूया. पण त्याने माझं ऐकलं नाही. तो वाईट बोलतच होता, म्हणून माझा हात त्याच्यावर उठला आणि आमचा वाद झाला. प्रकरण खूप वाढलं होतं. तूच मला सांग, या मुलाबद्दल नेमकं झालंय तरी काय? हा मुलगा आईविरुद्ध एवढं का बोलत होता, एवढा का चिडलेला होता? हे ऐकून कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं आणि कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते. दुष्यंत सरकार, बाळासाहेबांमुळे त्याची जवळची माणसं त्याच्यापासून दूर गेली आहेत. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, आईने या गावातील अनेक लोकांना त्रास दिलाय. आता मला आईचं सत्य सुद्धा माहिती आहे, परंतु आईबद्दल पातळी सोडून वागल्यावर मी सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि हा तोच मुलगा आहे ना, जो होळीच्या दिवशी आपल्या घरी आला होता, ज्या दिवशी तू आईचं पितळ उघडं पाडलं होतं. याचा अर्थ आईचं सत्य समोर आणण्यासाठी या मुलाने तुझी मदत केली आहे, खरं आहे की नाही? कृष्णा हो म्हणते. तेव्हा दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, मला हे कळतंय, एखाद्या मोठ्या शक्तीविरुद्ध लढायचं असेल तर अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. तू या मुलाची मदत घेतली, यात तुझं काही चुकलं नाही. परंतु तुझ्या मित्राला समजावून सांग की बाळासाहेबांविरुद्ध राग असणं वेगळं आणि द्वेष असणं वेगळं. कारण जेव्हा माणसाचा राग असतो तेव्हा माणूस त्या व्यक्तीविरुद्ध लढतो, पण जेव्हा माणसाच्या मनातला राग खूप वाढतो तेव्हा या रागाचं रूपांतर द्वेषात होतं. आणि या द्वेषाचं कारण जर खूप मोठं असेल तर माणूस त्या व्यक्तीबद्दल काहीही करू शकतो, कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतो. आणि जर या समरने माझ्या आईबद्दल काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि मला माझ्या आईच्या बाजूने उभं राहावं लागेल, एवढं लक्षात ठेव. हे ऐकून कृष्णाला वाईट वाटतं. कृष्णा दुष्यंतचा हात हातात घेते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, खूप खूप थँक्यू. तुमच्या जागी दुसरा कुणी नवरा असताना तर त्याने मला घराबाहेर काढलं असतं, माझ्यावर संशय घेतला असता. पण तुमचं मन खूप मोठं आहे, तुम्ही मला समजून घेता. दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो, कृष्णा, ज्यांचं मन हे कमकुवत असतं ना, ते बायकोवर संशय घेतात आणि त्याला खरा नवरा नाही म्हणत. खरा नवरा तोच असतो ज्याचा आपल्या बायकोवर पूर्ण विश्वास असतो. आपली बायको कधीच चुकीचं वागू शकत नाही, कधीच त्याचा विश्वासघात करत नाही, असं त्या पुरुषाच्या मनात बिंबवलेलं असतं आणि त्यालाच खरा मर्द म्हणतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, खरंच तुमच्यासारखा मर्दगडी प्रत्येक बाईच्या आयुष्यात यायला पाहिजे, तेव्हा बाईचं आयुष्य हे सुखी होईल. कृष्णा आणि दुष्यंत दोघेही इमोशनल होतात. दुष्यंत कृष्णाच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात ठेवतो, तिचे डोळे पुसतो. कृष्णा म्हणते, थँक्यू दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, इट्स ओके. तर इकडे समर हा चक्क बाळासाहेबाईच्या घरी पोहोचतो. बाळासाहेबाईने त्याला बोलवण्यात आलेलं असतं आणि समर बाळासाहेबाईच्या घरासमोर पोहोचतो आणि गाडीवरून खाली उतरतो आणि घरामध्ये येतो. तर बाळासाहेबाई आपल्या हॉलमध्ये बसलेली असते. समर तिच्या समोर येतो. बाळासाहेबाई म्हणते, ये बस येथे. तर समर म्हणतो, बसायला वेळ नाहीये, काय बोलायचं ते बोला. बाळासाहेबाई म्हणते, असं का? मग मी मुद्द्यालाच हात घालते, तुझा आणि कृष्णाचा काय संबंध आहे? तर समर उत्तर देतो, कृष्णा, तुमची सून कृष्णा, जी अन्यायाविरुद्ध लढते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि जो अन्यायाविरुद्ध लढतो मी त्याच्या बाजूने उभा असतो. बाळासाहेबाई चिडून म्हणते, मग एक लक्षात ठेवायचं, जो कृष्णाशी सलगी करतो त्याची आणि माझी दुश्मनी होते. समर म्हणतो, असं का? आवडेल मला तुमच्याशी दुश्मनी करायला. तसंही तुमच्यासारखा दुश्मन हा नशिबानेच भेटतो आणि ज्याची पापं खूप जास्त असतात ना, त्याच्याशी दुश्मनी करायला मला सुद्धा आवडतं. बाळासाहेबाई खूप चिडते आणि म्हणते, एक लक्षात ठेवायचं, ज्याची माझ्याशी दुश्मनी असते ना, त्याला मी संपवते, त्याला मी सोडत नाही. तर समर सुद्धा उत्तर देतो, तुम्हाला म्हटलं ना मी की मला सुद्धा स्वस्त गोष्टींची आवड नाहीये, मला सुद्धा महाग गोष्टीच आवडतात आणि तुमच्याशी दुश्मनी मला महागात पडली ना तरी सुद्धा मला आवडेल. बाळासाहेबाई चिडून म्हणते, जास्त बोलायचं नाही, नाहीतर 2 पायांवर आतमध्ये आलास, 4 खांद्यावर बाहेर जाशील, एवढं लक्षात ठेव. समर स्माईल करतो, खिशातून मोबाईल बाहेर काढतो आणि म्हणतो, बाळासाहेबाई, तुम्ही आता जे काही बोललात ना ते सगळं मी फोनमध्ये रेकॉर्ड केलंय आणि माझ्या जवळच्या माणसाला पाठवून दिलंय. आणि आता जर तुम्ही माझा घात केला, माझा जीव घेतला ना, तर मी भूत बनून येईल आणि तुमच्या मानगुटीवर बसेल, एवढं लक्षात ठेवायचं. बाळासाहेबाईला जबर धक्काच बसतो. समर बाळासाहेबाईला धमकी देतो, माझ्या अंगात जे रगत आहे ना, ते खानदानी रगत आहे, खानदानी रगत. माझ्या मनगटात खूप ताकद आहे आणि अंगात खूप रग आहे, त्यामुळे माझ्याशी लढायचं नाही,
माझ्याशी लढणं तुम्हाला खूप महागात जाईल. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमच्याशी लढेल, तुमची मानगूट सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून समर बळजाबाईला नमस्कार करतो आणि तेथून निघून जातो. बळजाबाईला कळतच नाही की हा समर नेमका कोण आहे आणि माझ्या विरुद्ध एवढा का लढतोय. तर इकडे कृष्णा समरच्या घरी पोहोचते. समर घरी नसतो. कृष्णा अनुसूयाला विचारते, समर कोठे? अनुसूया सांगते, तो घरी आला होता, पण काहीतरी काम आहे म्हणून परत घराबाहेर गेला. तर कृष्णा अनुसूयाला सांगते, बळजाबाईने समरला पाहिलंय. हे ऐकून अनुसूयाला जबर धक्काच बसतो. तेवढ्यात समर घरी परत येतो आणि विचारतो, कृष्णे तू येथे काय झालं? तर कृष्णा समरला विचारते, समर बळजाबाईने आपल्या दोघांना एकत्र पाहिलंय. आपला फोटो काढून त्यांनी दुष्यंत सरकारांना पाठवला आणि माझा संसार मोडायचा डाव होता त्यांचा. परंतु दुष्यंत सरकार देव माणूस आहेत म्हणून त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला. पण तू बळजाबाईला भेटायला गेला होतास का? समरला मोठा धक्काच बसतो. कृष्णाला हे कसं कळलं हा प्रश्न त्याला पडतो आणि तो कृष्णाला झालेला सगळा प्रकार सांगतो. मी घराबाहेर पडलो तर बळजाबाईची माणसं मला आडवी आली आणि मला सांगितलं की तुला बळजाबाईने बोलवलंय. मग मी बळजाबाईच्या घरी गेलो. तेथे गेल्यावर बळजाबाईने मला तुझ्याबद्दल विचारलं आणि मी काय काय बोललो हे सगळं समर सांगतो. तेव्हा अनुसूया खूप घाबरते आणि चिडून म्हणते, समर तुला त्या बाईला भेटायला जायची काय गरज होती? अरे ती राक्षसीन तुझा जीव घेईल. तर समर कृष्णाला विचारतो, कृष्णा आज रात्रीबद्दल आपण जो प्लॅन तयार केलाय ना त्याचं काय होणार? तेव्हा कृष्णा म्हणते, आता आगीशी खेळायचं म्हटलं ना तर हाताला चटके बसणारच आणि आज रात्रीबद्दल आपण जो प्लॅन केलाय तो प्लॅन करायचाच आणि त्याच्यावरून मागे हटायचं नाही. म्हणजे कृष्णा, समर आणि अनुसूया या तिघांनी एक जबरदस्त प्लॅन तयार केलाय. आणि कृष्णा म्हणते, आज आपल्याला बळजाबाईच्या वाड्यात घुसून बळजाबाईवर असा वार करायचा आहे की बळजाबाई परत उठलीच नाही पाहिजे. आणि पाहता पाहता मध्यरात्र होते आणि बळजाबाई तिच्या रूममध्ये झोपलेली असते. आढळराव तेथे नसतात. बळजाबाई एकटीच झोपलेली असते, गाढ झोपेत असते. आणि तेवढ्यात बळजाबाईच्या चेहऱ्यावर चक्क रक्ताचे थेंब पडतात आणि बळजाबाईला जाग येते. आपल्या चेहऱ्यावर काय पडलंय हे पाहण्यासाठी बळजाबाई गालांना हात लावते आणि आपली बोटं डोळ्यासमोर आणते तर चक्क तिच्या बोटांना रक्त लागलेलं असतं. बळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला जबर धक्का बसतो. ती खूप घाबरते. ती पुन्हा एकदा आपल्या गालाला हात लावते तर तिचा संपूर्ण गाल रक्ताने लाल होतो. तिची बोटं लाल होतात. बळजाबाई खूप घाबरते. जोरजोरात ओरडू लागते, रक्त रक्त, हे काय झालं? आणि बळजाबाई आजूबाजूला पाहत असते आणि तेवढ्यात ती छताकडे पाहते तर तिला आणखीन मोठा धक्का बसतो. कारण चक्क एक बाहुली जिची साडी नेसलेली असते अशी बाहुली छताकडून हळूहळू खाली येत असते. ही बाहुली पाहून बळजाबाई जोरात ओरडते आणि ही बाहुली बळजाबाई समोर येते तर चक्क या बाहुलीच्या डोळ्यामधून सुद्धा अश्रू वाहत असतात. आणि हे अश्रू म्हणजे पाण्याचे अश्रू नसतात तर रक्ताचे अश्रू असतात. या बाहुलीच्या डोळ्यातून रक्त वाहत असतं आणि ही बाहुली बळजाबाईच्या जवळ येऊ लागते. बळजाबाई खूप घाबरते, जोरात ओरडते, पण तिची मदत करायला कुणीच येत नाही. बळजाबाई रडू लागते आणि घाबरून या बाहुलीला पकडते आणि ही बाहुली फेकून द्यायची असा विचार करून खिडकीजवळ येते आणि ही बाहुली ती फेकून देणार. ती खिडकीचा पडदा उघडते आणि तिच्या समोर चक्क अनुसूया उभी असते. अनुसूयाला पाहून बळजाबाईचं हृदयच तिच्या तोंडात येतं. म्हणजे एकतर आधी रक्त तिच्या चेहऱ्यावर पडलं, मग ही रक्ताचे अश्रू ढाणारी बाहुली तिच्या हातात आहे आणि समोर अनुसूया, तिची सवत, ज्या अनुसूयाचा तिने 26 वर्षांपूर्वी खून केला होता. हे पाहून बळजाबाईला जबर धक्का बसतो. बळजाबाई जोरात ओरडते, अनुसूया तू! आणि अनुसूया तिच्या समोर उभी असते एखाद्या भूतासारखी. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, खरंच कृष्णाने जो प्लॅन तयार केलाय ना तो खूप भयानक आहे आणि त्यामुळे बळजाबाईला हार्ट अटॅक येईल असंच वाटतंय. बळजाबाई ही खमकी आहे, कोणाला घाबरत नाही, त्यामुळे ती जिवंत राहिली आहे. नाहीतर एखाद्या दुसऱ्या बाईला आतापर्यंत हार्ट अटॅक आला असता, एवढा मात्र नक्की. आणि हा सीन खूप भयानक आहे. तुम्हाला सुद्धा पाहताना नक्कीच भीती वाटेल, यात शंका नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता.
सुरुवातीपासूनच आजच्या एपिसोडमध्ये मजा आली. मग दुष्यंतने बाजाबाईला जे काही सुनावलं ते पाहून सुद्धा मजा आली की माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे, माझ्या बायकोबद्दल असं काही बोलायचं नाही. त्यानंतर समर आणि बाजाबाईची भेट झाली. तो सोन सुद्धा खूप जबरदस्त होता की समरने बाजाबाईची चांगली जिरवली. बाजाबाईला असं वाटलं की मी या पोराला घाबरवेल, तो घाबरणार, पण बाजाबाईला समरने चांगलं घाबरवून सोडलं. आणि मग त्यानंतर बाजाबाईबरोबर रात्री जे काही घडलं, ती बाहुली, साडी नेसलेली बाहुली, तिच्या डोळ्यातून रक्त वाहत आहे. आणि मग बाजाबाईची या सीनमधली ॲक्टिंगसुद्धा खूप जबरदस्त होती. कारण आजपर्यंत आपण फक्त बाजाबाईला इतरांना घाबरवताना पाहिलं आहे, परंतु ती स्वतः घाबरतीये आणि ते सुद्धा भूताला. हे पाहून खूप मजा आली, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अनुसूयाला पाहून बाजाबाईला जबर धक्काच बसेल आणि बाजाबाई चक्क आपली बंदूक घेऊन येईल आणि अनुसूयावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्याच वेळेस कृष्णा आणि समर तेथे येतील आणि अनुसूयाचा जीव वाचवतील. अनुसूया ही तेथून पळून जात असेल, पण बाजाबाईला असं वाटेल की अनुसूया गायब झाली आहे, ती भूत आहे. आणि बाजाबाई तेथे चक्कर येऊन पडणार. मैनावती ही बाजाबाईला सावरेल, पण बाजाबाई तोपर्यंत बेशुद्ध झालेली असणार. आणि अनुसूया ही तेथून पळून जात असेल, त्याच वेळेस आढळराव हे दारू पिऊन घरी येतील आणि अनुसूया आणि आढळरावांची धडक होईल. हे दोघे सुद्धा खाली पडतील. अनुसूया आणि आढळराव एकमेकांना पाहतील. अनुसूयाला इतक्या वर्षानंतर पाहून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकणार. त्यांना जबर धक्का बसेल. कृष्ण आणि समर लपून हे सगळं पाहत असतील आणि मग अनुसूयाला आढळरावांनी पाहू नये, पकडू नये, यासाठी समर हा चक्क आढळरावांवर हल्ला करणार, आढळरावांना मारणार. त्यामुळे आढळराव हे बेशुद्ध पडतील. कृष्णाला हे बिलकुल आवडणार नाही आणि कृष्णा समरच्या सनसनीत कानाखाली मारणार आणि त्याला ठणकावून सारणार. ते माझे आबा आहेत आणि त्यांच्यावर जर तू पुन्हा हात उचलला तर मी तुला जिवंत सोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्याच वेळेस दुष्यंत हा आढळरावांजवळ पोहोचेल आणि आढळराव बेशुद्ध झाले आहेत, त्यांना कुणीतरी मारलंय हे दुष्यंतला समजणार. दुष्यंत आढळरावांना उचलेल आणि त्यांना घरी घेऊन येईल आणि घरी आल्यावर त्याला समजणार की आपली आई बाजाबाई सुद्धा बेशुद्ध पडली आहे, आढळरावांना सुद्धा कोणतरी हल्ला केलाय. याचा अर्थ वाड्यात काही गुंड दरोडेखोर शिरले होते असं दुष्यंतला वाटणार. आणि मग दुष्यंत घरी येऊन कृष्णाला हे सगळं सांगेल आणि म्हणेल, ज्याने कुणी हे केले ना त्याला मी सोडणार नाही. मी आता सगळा शोध लावतो की घरात कोण घुसलं होतं आणि हे सगळं कुणी केलंय. त्यामुळे कृष्णाला सुद्धा जबर धक्काच बसेल, कारण हे सगळं कृष्णानेच केलेलं असेल आणि आता दुष्यंत हे सगळं शोधून काढण्याचं ठरवतोय. फ्रेंड्स, खरंच कृष्णाचा प्लॅन तर भारी होता, पण खूप रिस्की होता आणि शेवटी रिस्क आलीच. अनुसूयाला फक्त बाजाबाईंनी नाही तर आढळरावांनी सुद्धा पाहिलं आणि त्यांनी अनुसूयाला पकडू नये म्हणून समरने त्यांच्यावर हल्ला केला. कृष्णाला हे बिलकुल आवडलं नाही. दुष्यंत सुद्धा तेथे पोहोचला आणि सगळा गोंधळच झाला. हा गोंधळात गोंधळ कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात काय नवीन गोंधळ घालतोय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट आल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि हे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.